फोनवर लांबड लावून बसला होता म्हणून मला राग आला. तुझं की नाही सत्या टिपिकल नवरोबा टाईप झाले आता. दादा आलो थांबा, इथं जरा जास्त महत्वाचं चाललंय. टिपिकल नवरोबा म्हणजे हेच 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 काय हेच हेच म्हणजे एक्सप्लेन करा मला. म्हणजे आईशी जास्त वेळ बोलायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, माहेरी जायचं नाही. अहो कुठला विषय कुठं नेताय तुम्ही, एवढा कशाला विचार करताय. हे बघा ते सगळं सोडा, आपण इथनं घेऊया सामान, चला. कळते का कुठं काय घ्यायचं. अहो वाघमारे आजी ओटीचं ताट दे. वाघमारे ओ वाघमारे असं काय करताय. अहो एवढ्याशा गोष्टीवर तर केवढा मोठा अंदाज बांधताय तुम्ही. अहो वाघमारे हे बघा, मी परत तसं वागणार नाही. तुमच्या गळ्याची शपथ घेऊन तुम्ही परत नाही वागणार असं म्हणतोय ना. सगळे असंच बोलतात रे, पण नंतर सगळे बदलतात. तू जरा लईच लवकर बदललास. आजी किती झाले. 250. दे तुम्ही. चप्पल काढू का इथे. काढा चप्पल येतो. वाघमारे थांबा, देतो आजी आल्यावर पैसा. वाघमारे वाघमारे मी खरंच सांगतोय तुम्हाला, कधीच तुम्हाला माहेरी जाण्यापासून अडवणार नाही, कधीच वेळेवरनं टोकणार नाही, कधीच तुमच्याशी भांडणार नाही. आणि जेवण असंच झालं, जेवण तसंच झालं असं बी कधी म्हणणार नाही. उलट जेवण बनवायला मीच तुम्हाला मदत करेन. तेलावरच्या पुरणपोळ्या आठवतात ना. वय सत्या, मला माहितीये तू नाही असं वागणार. विश्वास आहे माझा तुझ्यावर. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर तू माझी साथ देशील माहितीये. मग गंमत करत होती तुझी. असं बरं चला आता देवदर्शन घेऊ. चला. आता काय झालं. काय झालं म्हणजे परमिशन घेतली का. कसली परमिशन. कसली परमिशन म्हणजे परमिशनचा नियम मला एकट्यालाच लागू होतोय आणि तुम्ही बिना नियमाच्या. सत्या, देवाच्या दारातून असं तोंड करू नये. चलात. हा असं 2 मिनिटापूर्वी तुमचं तोंड न बघण्यासारखं झालं होतं वाघमारे. बरं असू दे असते, मला नाही लागत परमिशन. चल. वाघमारे एक मिनिट. अहो एक महत्वाची गोष्ट राहिलीच की. आता काय झालं. अहो वाघमारे, आपल्या घरची ना एक रीत आहे. म्हणजे नवरीनं नवऱ्याला उचलायचं आणि मंदिरात न्यायचं आणि मंदिराच्या 7 फेऱ्या मारायच्या. काय बी काय रे, उगाच काय बोलू नकोस. असं कुठं असते वे. असं कुठं असतंय म्हणजे. अहो खरोखर आपल्या घरची रीत आहे तशी. उचलायला लागलच तुम्हाला. हे बघा, मम्मीनं पप्पांना उचललं होतं, सपना वहिनीने जायदाला उचललं होतं आणि आता तुम्हाला मला उचलावं लागल. सत्या, मस्करी करू नकोस. हा वाघमारे अहो मस्करी कशाला करेन मी. मस्करी नाही करत आहे, खरोखर सांगतोय. मला नाही पटत. नाही पटत आहे तुम्हाला. तर काय करू ज्याने तुम्हाला विश्वास बसल. एक मिनिट, तुमचा पप्पांवर लय विश्वास आहे ना. एक काम करतो, पप्पांना फोन लावतो, त्यांनी सांगितल्यावर मग पटल तुम्हाला. हा लाव. हा लावतो की मग.
हा सत्या बोल. पोचलास का रे व्यवस्थित मंदिरात? होय पप्पा पोचलो. पप्पा तुम्ही वाघमारेंना आपल्या घरच्या रीतीबद्दल सांगितलं नाही काय? काय रे? अहो नवरीनं नवऱ्याला मंदिरात उचलून न्यायचं आणि मंदिराच्या 7 फेऱ्या मारायच्या. हा हा हा, ते होय. अरे हो, मी विसरलोच तिला सांगायला. आहे का मंजू तिथं? अगं मंजू बाळा, मी तुला सांगायला विसरलोच की आमच्यात ती एक परंपरा आहे की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा देवदर्शनाला जातात ना, तेव्हा नवी नवरी नवऱ्याला उचलून मंदिराच्या फेऱ्या मारत असते. मायानं पण ना मला मुख्य दरवाजापासून गाभाऱ्यापर्यंत उचलून नेलं होतं आणि सपनाने पण जयदेला उचलून असंच आत नेलं होतं. काय ती परंपरा आहे ना, ती पाळावीच लागते. सुखी संसारासाठी गरजेचं आहे ग ते. ठीक आहे पप्पा, हे वाघमारेंना जरा विश्वास बसत नव्हता ना माझ्यावर, म्हणून तुम्हाला फोन लावला. आता बसलाय त्यांचा विश्वास. हा आता उचलतील त्या मला आरामात. हा पप्पा ठेवतो. हा हा, ठेव ठेव. हा बंडा ना खूप छळणार आहे मंजूला. पटलं? सत्या असं कसं उचलणार रे? कसं उचलणार म्हणजे एकदा ट्राय करून बघा की. अहो त्यात तुमचं आडनाव वाघमारे आहे. वाघमारे या वाघाची शिकार केली आणि उचलायला जमणार नाही वे. आणि त्यात तुम्ही कॉन्स्टेबल आहे, पोलीस आहे, एवढी ताकद आहे. लावा ताकद. बघते. हा बघताय नाही, उचलाल तुम्ही, मला गॅरंटी आहे. उचला. पकड. जरा असं हो. वाघमारे अहो गोल काय फिरवताय? उचलायचंय तुम्हाला. जरा थांब रे सत्या. हे हातात घे, हे हातात घे. या ओके. वाघमारे अहो काय करताय? अहो आपल्याला मंदिरात जायचं आहे, जेलमध्ये नाही टाकायचं. असं काय उचलताय? एक काम करा, असं खालनं उचला 2 हातानं. काय तर जगा वेगळीच रीत आहे बघा तुमची. असं कुठं असते वे? अहो सुरवेचा विषयच वेगळा आहे, मग रीत पण वेगळीच असणार ना.